पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। उदगीर येथे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्र ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ करा, प्रति हेक्टरी 60,000 रुपये अनुदान त्वरित देण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयासमोर सरकारला जागे करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले। ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांची सर्व पिके नष्ट झाली, अनेक जण बेघर झाले, पशुधन, घरे, शेती साहित्य वाहून गेले। त्यामुळे शेतकरी निसर्गाच्या या संकटापुढे हतबल झाला। या अतिवृष्टीच्या संकटामुळे आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे शेतकऱ्यांचा आत्महत्येचा उद्रेक होणार आहे। यासाठी सरकारने शेतकऱ्याला वाचवण्यासाठी भरीव मदत केल्याशिवाय पर्याय नाही। संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 60,000 रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, सोयाबीनला प्रति क्विंटल 10,000 रुपये आणि कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्यात यावा, पीक विमा मंजूर करण्यात यावा, शेतकऱ्यांना शेती साहित्य 100% अनुदानावर देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी प्रति जनावर प्रति महिना 3,000 रुपये देण्यात यावे। या मागण्यांसाठी आपण प्रयत्न करून मागण्या मान्य करून घ्याव्यात आणि त्या अंमलात आणाव्यात। मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, याची गांभीर्याने दखल घ्यावी। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार राजकुमार माने, जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार उत्तम फड, सचिव मोहनेश्वर विश्वकर्मा, संघटक मेहबूब सय्यद, सहसचिव व्यंकट थोरे, विधानसभा अध्यक्ष पुंडलिक नागरकोचे, तालुका अध्यक्ष राजकुमार भालेराव, विधानसभा उपाध्यक्ष जनार्दन फड, सावंत तोरणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। ढोल बजाव आंदोलन आहे। आज शेतकरी पिकाला धरून रडतोय, शेतामध्ये लोळतोय, आपले जे पशु आहेत ते पशु जे मेलेले आहेत त्याच्या गळ्याला पडून हा शेतकरी रडतोय। आज हतबल झालेला शेतकरी, आज त्याला कुठला आसरा नसून शेतकऱ्यांना सरकारनं एक सहानुभूतीची थाप दिलं पाहिजे। एक तुटपुंजी छोटीशी एक 5-7 हजार पर हेक्टरी जे शेतकरीला जो आता अनुदान जाहीर केलेलं आहे सरकारनं, ते तुटपुंजी आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या संघटनेलाही मान्य नाही आहे। शेतकऱ्याला कमीत कमी 60,000 हेक्टरी, तिकडे बघा पंजाबला पण महापूर आलाय, तर पंजाब सरकार सत्तेत, आपलं महाराष्ट्रामध्ये BJP सरकार आहे, केंद्रामध्ये BJP सरकार असून आम्हाला पर हेक्टरी 8,000 रुपये देतं आणि पंजाब सरकार 50,000 पर हेक्टरी देतं। तर एवढा फरक तुम्ही सत्तेत असून का? हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की शेतकरी आज मरणाच्या दारामध्ये आहे आणि इथून पुढे ह्याचा परिणाम शेतकऱ्याच्या आत्महत्येचा उद्रेक होणार आहे। याच्यासाठी आपण आमच्या संभाजी ब्रिगेडच्या आणि शेतकऱ्याच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य कराव्या, त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला अनुदान प्रति हेक्टरी 60,000 रुपये देण्यात यावं आणि 3 लाखापर्यंत जे शेतकऱ्यावर कर्ज आहे, पीक कर्ज, ते माफ करण्यात यावं आणि शेतकऱ्यांचे जे वाहून गेलेले आहेत आणि जे खराब झाल्याचे शेती साहित्य 100% अनुदानावर देण्यात यावं। शेतीला जे पीक विमा आहे शेतीचा, तो मंजूर करण्यात यावं आणि जनावर व्यवस्थापनासाठी प्रति जनावराला 3,000 रुपये देण्यात यावेत आणि सोयाबीनला 10,000 प्रति क्विंटल आणि कापसाला 12,000 प्रति क्विंटल असा हमी भाव जाहीर करावा। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सरकारला विनंती करतो आमच्या संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून की त्वरित हा निर्णय घेऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या। जय हिंद, जय भारत, जय संभाजी ब्रिगेड। कापूस राहिला नाही, उडीद राहिला नाही, शेवटी माती सहित राहिली नाही, शेतकऱ्याचे जनावरे गेले, शेतकऱ्याचे लाकडं वाहून गेले, झाडं वाहून गेले, अतोनात नुकसान झाले, तरी ह्या शेतकऱ्याला कळत नाही। शेतकऱ्याच्या सन्मानात संभाजी ब्रिगेड मैदानात येऊन
आज अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन करण्याचं नियोजन आमचे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन ठरवलं आहे. प्रत्येक सत्ताधारी आमदाराच्या समोर हे आंदोलन करण्याचं नियोजन आम्ही ठरलेलं आहे. हे आमच्या मागण्या आहेत. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे. शेतकऱ्याला मुख्यमंत्री शेतकऱ्याला 10,000 भाव देतो म्हणून आश्वासन दिले होते. त्यांनी दिंडी काढली होती की मी माझी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याला मी 10,000 भाव देईन, सोयाबीनला कापसाला 12,000 भाव देईन असं चालू मुख्यमंत्री असं म्हणले होते. तरी काहीच विना 4,000 3,000च्या वरी भाव भेटला नाही. त्या अनुसारानं आमचे प्रदेश अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आज विचार करून संभाजी ब्रिगेडच्या सरकारला जाग आणण्यासाठी ढोलबजाव आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी मी एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.